बाजारमध्ये महानगरपालिकेची काही कागदपत्र पडल्याबाबत मला साधारणतः एक 12 वाजेच्या दरम्यान दूरध्वनी आला। त्यानुसार मी महापालिकेचे जबाबदार अधिकारी कर्मचारी तिकडं पाठवले होते। त्यांनी त्याची पाहणी आणि पंचनामा करून माहिती दिलेली आहे। त्यात असं आढळून आलेलं आहे की झोपडपट्टीधारकांना जे फोटोपास देण्यात आले अगोदरच्या काळामध्ये, तर त्या संबंधाची ती कागदपत्र होती, परंतु ज्यांना फोटोपास देण्यात आली ती कागदपत्र आपल्याकडे आहेत, परंतु फोटोपाससाठी जी काही अपात्र व्यक्ती होत्या किंवा अपात्र कागदपत्र होती ती कागदपत्र आपण त्या ठिकाणी टाऊन हॉलमध्ये ठेवण्यात आली होती। पण तो टाऊन हॉल धोकादायक झाल्यामुळं त्याचा काही भाग पाडण्यात आला आणि त्यावेळेस काही अज्ञात व्यक्तींना ती कागदपत्र किंवा कागदाचे गट्टे तिथं दिसून आले आणि त्यांनी ती कागदपत्र काढून रद्दी म्हणून किंवा इतर कारणासाठी ती बाहेर टाकली आणि त्याच दृष्टीनं आज ती निदर्शनास आलेली आहे। तर आम्ही प्रशासनाकडून त्याचा पंचनामा केलेला आहे। ही कागदपत्र खरोखरच उपयोगी होती काय, किंवा ही कागदपत्र तिथंच ठेवून तिचं बरोबर रेकॉर्डिंग का ठेवण्यात आलं नाही, याबाबत संबंधित जे कर्मचारी असतील त्याबाबत त्यांना पत्र देऊन त्यांचा खुलासा घेऊ आणि त्याच्या खुलासामध्ये जर महापालिकेच्या नुकसानीच्या दृष्टीनं काही त्यात असेल तर नक्कीच तशा कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल। डायमंड कारपेट हमारे वहाँ कारपेट, दराज, पायदान होलसेल रेट में दिया जाता है। हमारा पता याद रखें, मुस्तफ़ा वंगार बाज़ार, डायमंड कारपेट, मालेगांव।